नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. चला तर मग आता आपण आपल्या टॉपिकमधला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आता या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत, स्टडी करणार आहोत. खूप सिंपल, खूप इझी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय करायचं आपल्याला, टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळे याची आता स्टडी करायची आहे. ठीक आहे, टचिंग सर्कल्स कशा प्रकारे ड्रॉ करायचे असतात. ठीक आहे, नंतर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असतील, हे इंटरनल टचिंग सर्कल्स असतील, हे बाह्यस्पर्शी स्पर्शवर्तुळे आहेत आणि हे आंतरस्पर्शी स्पर्शवर्तुळे आहेत. ठीक आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला पेज नंबर 56 वरती टचिंग सर्कल्स जे आहेत ते कसे ड्रॉ करायचे, ते कसे काढले जातात त्याची ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. तर ही ॲक्टिव्हिटी सर्व विद्यार्थ्यांनी करायची आहे. जी काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे ना, ती इन्फॉर्मेशन फॉलो करायची आहे आणि टचिंग सर्कल स्वतः तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे आपल्याला जे नेक्स्ट जे पॉईंट येणार आहेत, जे काही कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत ते तुम्हाला इझी समजतील. ठीक आहे, आता हे तर मी हाताने काढलेले आहेत, आता माझ्याकडे कंपास वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, तुम्ही मात्र ते व्यवस्थित काढा. जे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत ते फॉलो करून ते तुम्ही सर्कल्स ड्रॉ करा, ते वर्तुळे काढा. ठीक आहे, वर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत आणि हे आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. ठीक आहे, आय होप तुम्ही हे दोन्हीही वर्तुळे ड्रॉ काढताल आणि नेमका त्याचा अनुभव तुम्ही घेताल. खरंच ते एकमेकांना टच करतात का, त्यांचा जो स्पर्शबिंदू आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तो एका बिंदूतूनच जातो का, हे तुम्हाला त्याच वेळेस समजेल ज्यावेळेस तुम्ही स्वतः हे ड्रॉ करता. ठीक आहे, तर हे तुम्ही ड्रॉ करताल अशी आशा करतो. नेक्स्ट पहा, टचिंग सर्कल्सची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारत नाही आहे, तुमच्या एक्झाममध्ये येत नाही आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे. पहा, आता तुम्ही ते दोन्ही सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत असं गृहीत धरून खालची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा, यू मस्ट हॅव अंडरस्टूड द सर्कल्स इन बोथ द फिगर्स आर कोप्लेनर अँड इंटरसेक्ट ॲट वन पॉईंट ओनली. सच सर्कल्स आर सेड टू बी सर्कल्स टचिंग इच अदर. दोन्ही जे तुम्ही ज्यावेळेस सर्कल काढताल ना, त्यावेळेस दोन्ही सर्कल्स हे एकाच प्रतलामध्ये असतील, एकाच पेनमध्ये असतील आणि त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, स्पर्शबिंदू जो आहे, तो एकाच बिंदूमध्ये असेल. असंही आपल्याला माहिती आहे, जी स्पर्शिका असते, जी टँजंट असते, ती एकाच बिंदूतून स्पर्श करून सर्कलला ती पुढे निघून जाते. ठीक आहे, मग या टाईपच्या सर्कलला स्पर्शवर्तुळे म्हणतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते रीड करा म्हणजे तुम्हाला आणखी ते जास्त समजेल. पुढे पहा, टचिंग सर्कल्स कॅन बी डिफाईन्ड ॲज फॉलोज. स्पर्शवर्तुळे खालीलप्रमाणे तुम्हाला डिफाईन करता येतील. इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन इंटरसेक्ट विथ द लाईन in the plane in only one point, they are said to be touching circles and the line is their common tangent. The point common to the circles and the line is called their common point of contact. ठीक आहे, डेफिनेशन तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. काय सांगितले, जर दोन सर्कल असतील, दोन वर्तुळे असतील, एकमेकांना टच करत असतील आणि दोन्ही वर्तुळे एकाच प्रतलामध्ये, एकाच प्लेनमध्ये पाहिजेत. ठीक आहे, आणि तुम्ही जी लाईन ड्रॉ करताल त्यांना टच करणारी, ती त्यांच्यासाठी कॉमन टँजंट असते. त्या दोन्हीही सर्कलसाठी तुम्ही याच्याबद्दल बोला किंवा याच्याबद्दल बोला. ठीक आहे, कोणतंही तुम्ही गृहीत धरू शकता. कॉमन सामायिक स्पर्शिका असते आणि एकाच बिंदूमध्ये जो बिंदू स्पर्श करतो त्याला स्पर्शबिंदू म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. अशा प्रकारच्या वर्तुळाला स्पर्शवर्तुळे असे म्हणतात. ठीक आहे, ओके. तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की टचिंग सर्कल्स, स्पर्शवर्तुळे म्हणजे काय. ओके, त्याची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे, ती रीड करा, समजून घ्या. ठीक आहे, आता इथून पुढे जो मेन कॉन्सेप्ट येतो तो म्हणजे असा की या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे, टचिंग सर्कल्स जे असतात त्यांचे जे केंद्रबिंदू आहेत, लक्षात घ्या, सेंटर्स. याचं सेंटर आहे, याही सर्कलचं सेंटर आहे आणि या ठिकाणी दोन सर्कल आहेत जे एकमेकांना आतमधून स्पर्श करत आहेत. म्हणजे हे एन जो केंद्रबिंदू आहे तो छोट्या सर्कलसाठी असेल, हे लक्षात घ्या, आणि एम जो आहे तो मोठ्या सर्कलचा केंद्रबिंदू आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि जर बाळांनो आपण हे दोन्हीही केंद्रबिंदू जोडले, लक्षात घ्या, हे मी जोडतो. ठीक आहे, या ठिकाणी मी जोडतो. ओके, ते सरळ जरी नसले आले तुम्ही त्या ठिकाणी पट्टी पेन्सिलचा वापर करा आणि ते सरळ जोडून घ्या, तर तुमच्या लक्षात येईल आपला जो नेक्स्ट थेरम आहे ना, तो नेक्स्ट थेरम आता कसा आहे हे लक्षात घ्या.
ज्यावेळेस दोन सर्कल एकमेकांना टच करतात, मग ते एक्सटर्नली असो किंवा इंटरनली असो, बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील किंवा आंतरस्पर्शी वर्तुळे असतील, ज्यावेळेस एकमेकांना स्पर्श करत असतील त्यावेळेस त्यांचा स्पर्शबिंदू पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी कोणता आहे स्पर्शबिंदू टी आहे, या ठिकाणी के आहे. तर तो स्पर्शबिंदू, तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडावरती असतो. असा आपला नेक्स्ट थेरम आहे, पुढचा प्रमेय आहे. काय आहे? एकमेकांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू हा त्यांचा केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडावरती असतो. आणि या ठिकाणी तर तुम्हाला आहे म्हणून दिसत आहे, पण आपल्याला हे प्रूफ करायचं आता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे. वेन टू सर्कल्स आर टच इच अदर देन द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. ठीक आहे, असा जो आपला नेक्स्ट थेरम आहे ना, तो आपल्याला आता या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी असा तो नेक्स्ट थेरम आहे. त्याच्या अगोदर आणखीन एक कॉन्सेप्ट आहे. ज्यावेळेस दोन सर्कल असतील आणि एक्सटर्नली टच करत असतील किंवा इंटरनली टच करत असतील, त्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न विचारतात की त्यांच्या सेंटरमधलं अंतर सांगा. ठीक आहे ना. आता या ठिकाणी पहा, हे दोन सर्कल आहेत जे एकमेकांना एक्सटर्नली बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. ठीक आहे, तर अशा वेळेस ज्यावेळेस दोन वर्तुळे हे बाह्यस्पर्शी असतील त्यावेळेस त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं. लक्षात घ्या, या ठिकाणी त्रिज्या कोणती आहे? आर टी, आणि या ठिकाणी कोणती आहे? टी एस. छोट्या सर्कलसाठी रेडियस आर टी आहे आणि मोठ्या सर्कलसाठी रेडियस टी एस आहे. आणि हे दोन्ही सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहेत, हे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. मग या ठिकाणी तुम्ही यांच्या केंद्रातलं अंतर कसं काढणार? ठीक आहे, म्हणजे हे तुम्ही आर टी प्लस टी एस करणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जी काही व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली असेल तुम्ही या ठिकाणी पुट आउट करून यांच्या केंद्रातलं जे डिस्टन्स आहे ते इझिली फाइंड आउट करू शकता. या पण ठिकाणी तेच करायचं. ठीक आहे, काय करायचं पण या ठिकाणी जर तुम्ही यांच्या केंद्रातलं अंतर सांगायला गेलात, ज्यावेळेस दोन सर्कल हे एकमेकांना टच करत असतील, आता या ठिकाणी पहा हे इंटरनली टच करत आहेत, अशा वेळेस काय करणार तुम्ही? अशा वेळेस यांच्या केंद्रातलं अंतर, अशा वेळेस डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कसं फाइंड आउट करणार? त्यांच्या रेडियसचा डिफरन्स, त्यांच्या त्रिज्येची वजाबाकी करणार तुम्ही. या ठिकाणी पहा के एम रेडियस मोठ्या सर्कलसाठी आहे आणि मायनस तुम्ही या ठिकाणी के एन करणार. आणि तुम्हाला ज्यावेळेस दोन सर्कल इंटरनली टच करत असतील, ज्यावेळेस दोन वर्तुळे आंतरस्पर्शी असतील, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या केंद्रातलं अंतर जर तुम्हाला विचारलं तर त्यांच्या त्रिज्येमधला फरक तुम्ही काढणार. ठीक आहे, असे प्रश्न आपल्या प्रॅक्टिस शीटमध्ये आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजा या ठिकाणी आपण एक पहा, या ठिकाणी मी काय करतो? टी एस जी मोठी त्रिज्या आहे हे मी 4 घेतो आणि आर टी ही त्रिज्या 3 घेतो. या पण ठिकाणी सेम के एम मोठी त्रिज्या आहे ती 4 घेतो, के एन 3 घेतो. आता या ठिकाणी जर तुम्हाला हे दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत, ठीक आहे, बाह्यस्पर्शी आहेत, हे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी जर तुम्हाला यांच्या केंद्रातलं अंतर विचारलं तर तुम्ही काय करणार? हे आर टी प्लस टी एस करणार आणि 3 अधिक 4 करणार, हे किती? 7. आणि या ठिकाणी काय करणार तुम्ही? ज्यावेळेस दोन वर्तुळे आंतरस्पर्शी असतील, इंटरनली टच करत असतील, त्यावेळेस त्यांच्या सेंटरमधलं अंतर, त्यांच्या केंद्रातलं अंतर कसं करणार तुम्ही? त्रिज्येचा फरक, डिफरन्स बिटवीन दे रेडियाई आहे. म्हणजे काय होईल या ठिकाणी? के एम मायनस के एन, हे 4 मायनस 3 हे किती येईल? हे 1 येईल. ठीक आहे, अशा प्रकारे हे 2-3 कॉन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, वेन टू सर्कल्स आर टच इच अदर then the distance between their centers is equal to the sum of their radii, and when two circles touch each other internally the distance between their centers is difference between their radii. ज्यावेळेस दोन सर्कल हे बाह्यस्पर्शी असतील त्यावेळेस त्यांच्या केंद्रातले अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजेएवढं असतं, आणि ज्यावेळेस दोन सर्कल हे आंतरस्पर्शी असतील त्यावेळेस त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या फरका एवढं असतं. ठीक आहे, असे पॉईंट आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण आपल्या पहिल्या थेरमवरती येऊ. आपला जो पहिला थेरम आहे तो आपण आता पाहणार आहोत. खूप सिंपल, खूप इझी आहे. ठीक आहे, चला तर मग आता आपण टचिंग सर्कलचा जो थेरम आहे, स्पर्श वर्तुळांचे प्रमेय, तो आता आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. काय करायचं आहे? या ठिकाणी जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, स्पर्शबिंदू जो आहे, ठीक आहे, या ठिकाणी पहा किंवा या ठिकाणी पहा,
तो कुठे असेल, एक्सटेरियर सर्कलसाठी असेल किंवा इंटेरियर सर्कलसाठी असेल. त्या ठिकाणी हे दोन सर्कल एक्सटेरियर एकमेकांना टच करत आहेत आणि हे दोन सर्कल्स एकमेकांना इंटेरियर म्हणजे हे आंतरस्पर्शी स्पर्शवर्तुळे आहेत आणि हे बाह्यस्पर्शी स्पर्शवर्तुळे आहेत. काय करायचं आपल्याला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, स्पर्शबिंदू जो आहे तो या दोन सर्कलच्या सेंटरला जोडणारा जो रेषाखंड आहे, त्या दोन सर्कलच्या सेंटरला जोडणारी जी रेषा आहे, जी लाईन आहे, त्यावरती पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, स्पर्शबिंदू असतो. असं आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. या ठिकाणी मी जर पाहिलं तर हे एक्सटेरियर टचिंग सर्कल्स आहेत आणि हे इंटेरियर टचिंग सर्कल्स आहेत. ठीक आहे, मग आपण व्हेरी फर्स्ट याच्या स्टेटमेंटवरती होतो. पहा स्टेटमेंट काय, इफ टू सर्कल्स टच इच अदर देन देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय करायचं आहे, दोन सर्कल जर एकमेकांना टच करत असतील तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट त्यांच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनवरती असतो, रेषेवरती असतो. जर दोन वर्तुळे स्पर्श करत असतील एकमेकांना तर त्यांचा स्पर्शबिंदू त्यांच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडावरती असतो. असं ते स्टेटमेंट आहे, असं आपल्या प्रमेयाचं स्टेटमेंट आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं इनडायरेक्टली, हे ACB किंवा ABC हे एक रेषीय आहेत, कोलिनियर आहेत, असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. पहा या ठिकाणी गिवन जे आहे, गिवन तुम्हाला जी तुम्ही आकृती फिगर ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, नाहीतर तुमच्या पुस्तकात देखील दिलेलं आहे, तुम्ही इथेही पाहून ठेवू शकता. पॉईंट C लाईज ऑन लाईन AB टू प्रूव्ह. साध्य काय करायचं आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, हा C जो बिंदू आहे, C जो पॉईंट आहे त्या AB वरती आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. पहा प्रूफ. व्हेरी फर्स्ट असं सपोज करू, लाईन L जी आहे ही या दोन सर्कलसाठी कॉमन टँजंट आहे, असं आपण या ठिकाणी फर्स्ट सपोज करू. कॉमन टँजंट आहे आणि AC किंवा BC या पण ठिकाणी पहा AC किंवा BC रेडियस आहेत आणि आपल्याला माहिती आहे टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, म्हणजे काय करायचं, व्हेरी फर्स्ट लाईन L या दोन सर्कलसाठी, मग ते एक्सटेरियर टचिंग सर्कल्स असतील किंवा इंटेरियर टचिंग सर्कल्स असतील, ते लाईन L दोन्ही सर्कलसाठी कॉमन टँजंट आहे असं आपण फर्स्ट सपोज करूयात. ठीक आहे, लिहा, लेट लाईन L बी द कॉमन टँजंट of touching circles at point C. ठीक आहे, समजा दोन स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू हा C आहे असं लिहा मराठीवाले. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काय सपोज केले, पहा लाईन L जी आहे या दोन्ही ठिकाणी पहा, तुम्ही कुठे पाहू शकता, लाईन L जी आहे ही कॉमन टँजंट आहे C या पॉईंट जवळ. ठीक आहे, C या पॉईंटमध्ये ही टँजंट दोन सर्कलला टच करत आहे. आता टँजंट आहे आपण असं सपोज केले आणि AC या लहान वर्तुळासाठी त्रिज्या असेल, रेडियस असेल, इकडे BC असेल रेडियस त्या मोठ्या सर्कलसाठी. टँजंट आहे, रेडियस आहे, परपेंडिक्युलर असतील ना, आपण पाहिला टँजंट थिअरम, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, त्याच्यामध्ये पाहिला आपण टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाला स्पर्श करणारी स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. हा आपण असा स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आता काय होईल, पहा C मध्ये टच करत आहे, L टँजंट आहे, L रेषा टँजंट आहे जे की C मध्ये दोन्ही सर्कलला, दोन्ही वर्तुळा टच करत आहे. म्हणजे या ठिकाणी AC परपेंडिक्युलर L असेल आणि BC परपेंडिक्युलर लाईन L असेल. ठीक आहे, म्हणजे पहा ना, जर एखादी लाईन असेल आणि या लाईनला आपण एखादी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, समजा ही लाईन मी AB म्हणतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी C या पॉईंटमध्ये ही जी लाईन आहे, समजा लाईन L आहे. ओके, लाईन L C या पॉईंटमध्ये ABला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ACB हे एक रेषीय असतील ना, कोलिनियरच असतील ना. ठीक आहे, कारण ज्यावेळेस परपेंडिक्युलर लंब हा शब्द येतो त्यावेळेस दोन्हीही लाईन स्ट्रेट पाहिजेत आपल्याला माहिती आहे. आणि स्ट्रेट म्हणल्यावर त्याच्यावरचे कोणतेही बिंदू तुम्ही घ्या ते एक रेषीय असतील, कोलिनियर असतील. ठीक आहे, कुठे राहू द्या, इथेही
याही समजा इथेही पॉईंट असेल ना, इथेही समजा परपेंडिक्युलर असेल, इथे एक पॉईंट समजा पी आहे, तरी ए पी बी हे कोलिनियरच असतील. इथेही समजा असेल परपेंडिक्युलर, या पॉईंटमध्ये समजा इथे के पॉईंट आहे, तरी ए के बी हे एक रेषीय कोलिनियर असतील. आपल्याला पण हेच करायचं या ठिकाणी, ए सी बी हे कोलिनियर एक रेषीय दाखवायचे आहेत आणि इझिली होऊन जाईल, कारण सी जवळ परपेंडिक्युलर आहे. या ठिकाणी ए सी परपेंडिक्युलर लाईन यल किंवा बी सी परपेंडिक्युलर लाईन यल, इथेही तुम्ही असंच म्हणू शकता. ठीक आहे, दोन्ही वर्तुळासाठी आपल्याला सेम काम करायचं आहे. ओके, मग आता सी दोन्ही टचिंग सर्कलसाठी कॉमन टँजंट आहे पॉईंट सी मध्ये. ठीक आहे, देअरफॉर लाईन यल परपेंडिक्युलर सेगमेंट ए सी अँड लाईन यल परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी. ठीक आहे, बी सी. म्हणून रेषा यल लंब रेषाखंड ए सी आणि रेषा यल लंब रेषाखंड बी सी असं लिहा मराठीवाले. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट लाईन यल ज्या ठिकाणी कॉमन टँजंट आहे, ज्या पॉईंटमध्ये पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, स्पर्शबिंदू आहे त्या लाईन एलचा दोन सर्कलसाठी, ते तीनही बिंदू, ते तीनही पॉईंट काय असतील, कोलिनियर असतील. ठीक आहे, देअरफॉर सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर लाईन यल अँड सेगमेंट बी सी हा देखील लाईन एलला परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, दोन्ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील आणि सी या बिंदूमध्ये परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, बाकी आणखीन किती बिंदूमध्ये असेल परपेंडिक्युलर, पण सध्या आपण बोलत आहोत सी पॉईंटबद्दल. सी या बिंदूमध्ये परपेंडिक्युलर आहे. लाईन ए बीला लाईन यल सी या बिंदूमध्ये परपेंडिक्युलर आहे, म्हणजे सी जवळ परपेंडिक्युलर असेल, ए सी बी इनडायरेक्टली कोलिनियर असतील, एक रेषीय असतील, हे समजलं पाहिजे. ठीक आहे, फोर पॉईंट ए सी अँड बी आर कोलिनियर. म्हणून बिंदू ए सी आणि बी हे एक रेषीय असतील. ठीक आहे, आणि हेच आपल्याला इनडायरेक्टली या ठिकाणी प्रूफ करायचं होतं. लक्षात घ्या, दोन सर्कल असतील, इंटेरियर टचिंग सर्कल असतील किंवा एक्सटेरियर टचिंग सर्कल असतील, त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी सी, या पण ठिकाणी सी, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट स्पर्शबिंदू, त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, स्पर्शबिंदू आहे, त्या सर्कलच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडावरती असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, 1 2 3 4 अवघ्या 4 ते 5 लाईनमध्ये या ठिकाणी हे प्रूफ आलेलं आहे. थोडं समजून घ्यायचे आणि कसं प्रूफ केलेलं आहे हे पण तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर आता याच्यानंतर आता आपण या टॉपिकमधला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो आता आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे.